नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण गेल्या महिन्या ते दीड महिन्यापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा जो रणसंग्राम आहे या राजकीय आखाड्याबद्दल थोडीफार जी आहे ती आज समीक्षा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आज सगळीकडेच महाराष्ट्रभरामध्ये विधानसभा मतदारसंघासाठी जे आहे ते मतदान झाले. ती मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडली आणि सर्वच नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी या सगळ्यांसाठी जे आहे तो आजचा दिवस फार महत्वाचा होता. आणि आज आता याची सगळी आकडेमोड जी आहे ती कार्यकर्ते नेते मंडळी बसून करल. परंतु सद्यस्थितीत आज दिवसभराच्या ज्या काही घडामोडी मतदारसंघामध्ये घडल्यात या घडामोडीवरून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये काही अंशी जे आहे सत्ता परिवर्तनाचे संकेत जे आहेत ते मिळत असल्याचं दिसून आले. काही ठिकाणी बहुतांश जे मतदार आहे, जनता आहे, ग्रामस्थ आहेत, तर यांच्या तोंडून बदल व्हायला पाहिजे, यावेळी बदल व्हायला पाहिजे हे जे शब्द आहेत हे शब्द मोठ्या पद्धतीने उच्चारताना ऐकावयाला आलेत. कारण मतदारसंघामध्ये बदल व्हायला पाहिजे हा शब्द बहुतांश ग्रामस्थांच्या तोंडून जो आहे तो ऐकायला आला. आणि म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये सत्ता परिवर्तनाचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत. तसंच आपण जर बघितलं तर मतदार राजांचा जो उत्साह या निवडणुकीमध्ये दिसून आलाय. एकीकडे आपण जर बघितलं तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांची सुप्त लाट होती. मतदार राजा बोलायलाच तयार नव्हता. त्यामध्ये महिला असेल, पुरुष असेल, युवक असेल, ही पहिली निवडणूक असेल की या निवडणुकीमध्ये मतदार राजाने आपली शांतता आणि सायलेंट ही जी भूमिका आहे ती मोठ्या पद्धतीने बजावली. आणि म्हणून तसंच जर आपण बघायला गेलं तर मतदानांचा जो उत्साह आहे तो मोठ्या पद्धतीने दिसून आलाय. आणि सकाळपासूनच या मतदारांच्या रांगा ज्या आहेत त्या दिवसभर ज्या आहेत त्या मतदान केंद्रावर दिसून आल्यात. याबरोबरच यामध्ये लाडक्या बहिणीचा जो आहे तो मोठा वाटा या मतदानाच्या वेळेस दिसून आलाय. कारण सगळ्यात जास्त जी गर्दी आहे ती महिलांची जी आहे ती दिसून आली. आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून याबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये ही जी मतदानाची टक्केवारी आहे ती काही अंशी वाढली आहे. आणि म्हणून आपण जर मागील सगळ्या गोष्टीचा राजकीय विचार केला तर ज्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढते, मतदानाचा उत्साह वाढतो, यावेळी शक्यतो सत्ताधाऱ्यांना जो आहे तो मोठा धोका असतो. आणि म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जी लाट आहे ती या मतदान प्रक्रियेतून जी आहे ती समोर येते. आणि म्हणून ज्या ठिकाणी मतदारांचा उत्साह वाढतो, ज्या ठिकाणी मतदारांची टक्केवारी वाढते त्यावेळी नक्कीच सत्ता परिवर्तनाचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत. आणि म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये हा जो राजकीय आखाडा होता त्याला आज पूर्णविराम भेटलाय. याबरोबरच या ज्या सगळ्या घटना घडामोडी ज्या घडल्यात या सगळ्यावरून असं दिसून आलंय या निवडणुकीमध्ये मतदार राजा जो आहे तो अतिशय चाणाक्ष झालाय. आणि मतदार राजाने सुरुवातीपासूनच घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला पाडायचंय, त्यानंतर कोणाचं मत कोण खाऊ शकतं, कुणाच्या मताचा तोटा कोणाला होऊ शकतो, कोणाच्या मताचा फायदा कोणाला होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो सारासार विचार केलाय. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदार राजा जो आहे सगळ्यात चाणाक्ष जो आहे तो ठरला असल्याचं दिसून आलंय. कारण मतदार राजा बोलायलाच तयार नव्हता. आणि ही जी सुप्त लाट जी आहे ती मतदारांची या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच जी आहे ती बघायला मिळाली. आणि म्हणून मतदार राजाने अगोदर जे आहे ते या पंचरंगी जी आहे ही लढत घनसावंगी विधानसभा मतदारसंघाची याचा सगळा अभ्यास जो आहे तो मतदारांनी केल्याचं दिसून आलंय. ही निवडणूक जी आहे पंचरंगीवरून तिरंगीवर आली आणि तिरंगीवरून दुरंगीवर आली असं जे चित्र आहे ते घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून आलंय. आणि म्हणून मतदारांनी सुद्धा आपलं मतदान जे आहे ते यावेळी वाया जाता कामा नये ही सुद्धा मोठी खबरदारी घेतल्याचं जे आहे ते दिसून आलंय. कारण आपल्या मताचा कुणाला फायदा आणि कुणाला तोटा यावेळेस या मतदाराने आपल्या बुद्धीने जे आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तपासल्यात. आणि त्यामुळेच मतदार राजांनी यावेळी आपलं मतदान वायाही गेलं नाही पाहिजे आणि आपण जे मतदान करू तो उमेदवार जो आहे तो चांगल्या पद्धतीने निवडून आला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार यावेळी मतदार राजा करताना दिसून आलाय. आणि म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये या ज्या सगळ्या घडामोडी घडल्यात यामध्ये सगळ्यात जास्त जे आहे लाडकी बहीण जी आहे त्यांचाही उत्साह मोठ्या पद्धतीने दिसून आलाय.
ठिकठिकाणच्या मतदार केंद्रावर सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी मतदानाची प्रक्रिया संपेपर्यंत मोठ्या पद्धतीने महिलांचा उत्साह दिसून आलाय, पुरुषाचाही आलाय, पण यामध्ये महिला अधिक ज्या आहेत त्या दिसून आल्या आणि महिलांच्या ज्या रांगा आहेत त्या कायम ज्या बहुतांश मतदान केंद्रावर दिसून आल्यात, म्हणून महिलांचाही मोठ्या पद्धतीने उत्साह दिसून आलाय आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी सारासार झाल्यात यातून सद्यस्थितीत तरी असं वाटतं की घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये नक्कीच सत्ता परिवर्तनाचे जे आहेत ते संकेत या मतदार राजांच्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्या ज्या हालचाली आहेत यावरून जे आहे ते दिसून येते. चला त्याचा सोक्ष जो आहे तो 23 तारखेला आपल्याला कळलंच. आम्ही काय जे या सगळ्या गोष्टी आहेत या चर्चा ऐकतो आहोत, कोणाकोणाला विचारतो आहोत, कोणाकोणाला वैयक्तिक जे आहे भेटून बोलतो आहोत, काय परिस्थिती आहे, काय वाटतं तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार अभ्यास करून एक निष्कर्ष काढून आम्ही या ज्या गोष्टी आहेत त्या बोलत आहोत. आम्ही भविष्यकार नाहीत किंवा हे भविष्य लिहू शकू, परंतु एकंदरीतच परिस्थिती, एकंदरीत ग्रामीण भागातील जनतेचा मतदारांचा जो कौल आहे याबद्दल आम्ही थोडीफार जी आहे चर्चा करतो आहोत आणि फेस टू फेस म्हणजे वैयक्तिक जे आहे ते मतदारांना बोलतो आहोत, विचारतो आहोत, त्यांचं मत जे आहे तो घेण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु बहुतांश मतदाराच्या तोंडून यावेळेस बदल व्हायला पाहिजे हा शब्द जो आहे तो मोठ्या पद्धतीने जो आहे तो ऐकायला आलाय आणि म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये या सगळ्या गोष्टीवरून सत्ता परिवर्तनाचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत. याचा सोक्ष जो आहे 23 तारखेला लागेल. आपण वास्तव न्यूज मध्ये या राजकीय आखाड्यामध्ये तुर्तास येथेच थांबूया. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. याबरोबरच असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा मध्ये तुर्तास आपण येथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.